बऱ्याच वेळेला दवाखान्यामध्ये रुग्णांचा हा नेहमीचा प्रश्न असतो की आरोग्याच्या हितासाठी जेवण करत असताना कोणत्या वेळेला किती प्रमाणात पाणी प्यावे. यासाठी आयुर्वेदामध्ये समस्तुल पुरुषा भुक्त मध्यांत प्रथमांबोपहा असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जेवणाच्या अगोदर पाणी पिल्यामुळे शरीर दुर्बल होते, कृश होते. जेवणाच्या मध्यभागी थोड्या थोड्या वेळाने घोटभर पाणी पिल्यामुळे शरीर समस्थितीत राहते आणि जेवणाच्या शेवटी पाणी पिल्यामुळे शरीर स्थूल होते. थोडक्यात काय तर जेवणाच्या अगोदर पोटभर पाणी पिणे टाळावे. शरीराने भूक लागल्यानंतर आहाराची मागणी केलेली असताना पाण्याने पोट भरणे चुकीचे आहे. भूक लागण्यासाठी प्रदीप्त झालेला अग्नी हा पाण्यामुळे मंद होतो, ज्याला आपण अग्निमांद्य म्हणतो, आणि त्यामुळे पचनाची गुणवत्ता कमी होते, शरीर दुर्बल होते, कृश होते. तसंच जेवणाच्या शेवटी अतिरेकी पोटभर पाणी पिणे सुद्धा टाळावे. शरीराच्या गरजेनुसार थोडेफार पाणी पिले तरी चालते, परंतु यामुळे कफवर्धन होते आणि शरीर स्थूल होते. परंतु जेवणाच्या मध्यभागी थोड्या थोड्या वेळाने जर घोटभर पाणी पित असाल तर त्याने पचनासाठी पण सहकार्य होते आणि शरीर समस्थितीत राहते. समस्थितीत म्हणजे कृश पण नाही आणि स्थूलही नाही, शरीर जसं आहे तसं स्थितीमध्ये राहते. त्यामुळं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जेवण करत असताना पाणी पिणं ही अत्यंत सामान्य बाब आहे, परंतु ते कोणत्या वेळेला पितात आणि किती प्रमाणात पितात ह्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर याचे दीर्घकालीन परिणाम आपल्या आरोग्यावर नक्कीच येतात. धन्यवाद.